जय शिवराय मित्रांनो, तुमचा स्वागत असं माझ्या एका नवीन व्हिडिओत. तर मी प्रियाल सावंत. तर आज आपण हरकुळ रुद्र या ठिकाणी जाणार असाव. एक रील स्टार त्याला भेट देऊ. कसेच कंटिन्यू राहा, तुम्हाला कळातच आपण कुठे जाणार आहोत आणि कोण आहे यूट्यूबर रील स्टार राहतो, कोण राहतो तुम्हाला कळातच पुढे. चला तर असेच कंटिन्यू राहा आपल्यासोबत. A few moments later. मित्रांनो, आपण इलेले असो घरी दादाच्या सूर्यादाच्या घरी इलो असो आपण. सूर्यादादा कोणी म्हणून आहेत असतोच, कारण की खूप फेमस आहे. यूट्यूबला टाका सूर्या डोंगरे किंवा इंस्टाग्रामला टाका सूर्या डोंगरे, तुमका समजातच सूर्या डोंगरे कोण येऊ. पण ते एकाच भेटा गेलो त्याच्या घराचा. इकडे बघा काम चालू आहे, दाखवतोय तुम्ही सगळे. मित्रांनो, आपण थोड्याच वेळास सूर्यादासोबत बोलूया आणि त्याच्याशी ते कसं काय विचारूया कसा केला त्याने एवढा. जे इंस्टाग्रामला फॉलोअर्स काहीतरी 20,000च्या वर आहेत. बघा तुम्ही पाहिजे तर आता जाऊन बघू शकता. सूर्या डोंगरे म्हणून टाकले जातात त्याची पहिली जाडी. बघा जाऊन नक्की फॉलो करा त्या कापात आणि उचलूया थोड्या घेऊन त्याचा. मित्रांनो, आपण आता इकडे येलेले असो आणि आपण त्यांची थोडक्यात माहिती घेऊया. चला. तर तुझं नाव काय पूर्ण? पहिला म्हणजे तुका आधी नमस्कार. तू आमच्या घराकडे येईलस, आमचा इंटरव्ह्यू घेत होती गाणं, बरोबर नाही? पहिला तुझा धन्यवाद, कारण माझं नाव ओरिजिनल असं सूर्याजी. कॉलेजपासून सूर्या म्हणत त्या नावानं मी म्हणजे इंस्टाग्राम त्यानं चालू होता माझा. मग इंस्टाग्राम पहिलं माझं यूट्यूब चॅनल होतं, मी मालवणी म्हणत म्हणून. पण यूट्यूबवर माझी काय डाळ शिजली नाही, म्हणजे तेवढं काय घराघरात नाही यूट्यूबवर झाले ना, त्याच्यामुळे माझी काय डाळ काही शिजायला नाही. त्याच्यामुळे म्हटलं रील्स विषय काय, तेव्हा काय माहीत नव्हतं रील्स बनवणं कसं असतं, म्हणजे कसा बनवतं काय आपल्या आयडिया नव्हती. मग रील बनवायचं म्हणजे एक छोटीशी पहिली रील बनवली. तेव्हा भात कापूचं सीझन होतो, वर्ल्ड कप होतो आपलं इंडियाचा. त्यावेळेस अर्जित सिंग होतो स्टेडियमवरती आणि मी त्याला सांगतो की अर्जित सिंग भात कापूचा हात येशी काय. मग तो रील्स टाकल्यावर मला तेव्हा त्याका 10,000 यायले व्ह्यूज येईल. आणि लगेच दुसऱ्या दिवशी बनवलं की वर्ल्ड कप आणताना की भाताची पेंटी होती, पिशेत घातलं आणि तो त्या आमच्याकडे होतो पांडू म्हणून त्याका हिरल्यानं तो वर्ल्ड कप खालचा भाताची पेंटी आणि त्याकडनं बोम येता तो घालता असं दाखवलं होतं. तो तेव्हा 50,000 त्याका व्ह्यूज गेला. म्हटलं ह्या बारा ना एका मिनिटात जर 50,000 व्ह्यूज जात तसं चांगला ना. यूट्यूबवर जर 30 सेकंदाचा आम्ही 30 मिनिटाचा व्हिडिओ टाकता त्याका खंय 100 येतं, 200 व्ह्यूज येतं, लाईक खंय 4-5 यायचे. मग ह्याच्यापेक्षा हे रील्स बरा. लोक म्हणून ह्या बारा काय करतात. मग थैना चालू झाला रील्स बनवणं. रील म्हणजे एकटू बनवू शकत नाही ना. थैना मी 15 दिवस एकट्यानं बनवलं, पण लपांच्या पण आकडे लपांच्या मग भीती वाटायची ना. रील बनवून म्हणजे कसं कॅमेरा फेस करताना मी एकटो करायचो. फेस करणं मोठा काय नव्हता, यूट्यूबवर करायचो मी. रील बनवण्यामध्ये दडाण करायचो मी. कधी आपले आडायच्या बाहेर, तकडे आडायच्या बाहेर असं. मग ह्याका ॲड केलं, प्रॉपर मालवणी भाषा ठेवूनच रील बनवला आतापर्यंत. मग ह्याका ॲड केलं. ह्यो म्हणता चल मग दोघांचा बॉन्डिंग तेवढा सुरुवातीक नसता कोणता. त्याला कॅमेरा फेस कसं करायचो ह्या त्याला सांगलं. मग दोघांचा बॉन्डिंग चालू झाला. थैना आम्ही मग ते ऑस्ट्रेलियासून पेटारे घालून थैना मग ते लोकांना आवडायला लागले ना, लोक हसायला लागली. म्हटलं ह्या बरं चालतं आता चला दे ना. ह्यो ॲड झाला बरोबर, ह्याका महिन्याने ॲड झालो, तिघा ॲड झाला आम्ही. म्हणजे वाढली ना आमची, मग लोकांची अपेक्षा वाढली की आमची व्ह्यूज जातात, बरा वाटता. बरकंदराचा व्हिडिओ गेलेलो मिली तेव्हा काहीतरी 8 लाखात बरकंदर. मग थैना बरकंदराचे कंटेंट चालू झाले. म्हणजे लोकांना काय आवडतं ह्या मे ना समजला. थैनाचे असे रील चालू झाले. म्हणजे आता नॉनस्टॉप असे चालू झाले. असं विषय रील्स झाला आमचं. तुम्ही सुरुवात तरी सुरुवात आत्ता आमका 1.5 वर्ष झालं बनवून. यूट्यूब अगोदर होतं माझं. रील्स बनवून आमका ह्या क्षेत्रात 1.5 वर्ष झाला. आता 2रा वर्ष सपात. तुमची ओळख तरी झाली असते. ओळख कसं असतं माहिती आहे की आपण कंटेंट ठेवतो त्याच्यावरती ओळख असते. आता आम्ही व्हिडिओत गाळी घालीत नाही, म्हणजे शिव्या देतच नाही. थोडक्यात न गाळी घालता, न एखाद्याचा मन दुखावता रील बनवचा आपल्या त्याच्यावरती.
बरोबर. स्क्रिप्ट म्हणजे कसं असतं, स्क्रिप्ट बनवतात म्हणजे कसं स्क्रिप्ट बनवताना एखादा व्हिडिओ जो आपण त्याला एडिट करीत असतात त्याच्यावर काय बोलायचं, समजा हे का बोलायचं किंवा हे का बोलायचं, तर एका सांगतो ह्यो डायलॉग तू बोलायचं, ह्यो डायलॉग मी बोलायचं, ह्यो डायलॉग तू, म्हणजे काय तिघांचं कॉम्बिनेशन हो काय. जर तिघांचं कॉम्बिनेशन डायलॉग जुळलं, पुढचं काय व्यक्ती करता ह्या जर जुळला तर तो हसा घेतला ना. समजा तू दुसरं वेगळा करता, ह्यो वेगळा करता, ह्यो वेगळा बोलता, येड्यासारखे काय करतात, तसं नाही ना. तिघांचं कॉम्बिनेशन एकत्र काय पुढचं बोलायचं, आणि बोलायच्या बाबतीत तिघांना काय सांगायला नको. तो जोड शब्द जोडायला पाहिजे ना तो ते. समजा मी एखादा शब्द जर चढ ह्याच्याने माझा बॉन्डिंग तेवढा चांगला, म्हणजे दोघांचा आम्ही जास्त असतं पण ह्याच्या तो असता, पण ह्याचा त्याचा हे कसं जरासं लहान आहे बॉन्डिंग तेवढा, म्हणजे शब्द बोलता पण बॉन्डिंग तेवढा नाही आपला. तिघांचा बॉन्डिंग चांगला पण विषय कसा दोघांचा बॉन्डिंग, एखादा शब्द वाढलो तो हे पटकन तो काय बोलता पडतो, ह्या माइंडसेट तू काय बोलतो ह्या माका काळा पाया, मी काय बोलतो तू का काळा पाया, ह्या मेन असता व्हिडिओत. एखादा शब्द चढ वाढलो तर चढ वाढू गं पटकन, जेवढं डायलॉग दिलं तेवढंच बोलणं फायदा नाही, काय ते एखादा शब्द आपल्या ॲड करू गं. आता रील बनवत असताना, आता आमची रील हवे गावाकडे जास्त बघत नाही, मुंबईच्या ठिकाणी सुद्धा बघतात. एखादी जर समजा महिला असतात ती कामाच्या ठिकाणी ऑफिसला बघित असतात रील, समजा आपण एखादी शिवी घातला आणि ते ऑफिसला बघतात, काय मिळेल गाडी घालतं बघ, एखाद्याचं मन दुखावतं ना, मन न दुखावता रील बनवची आपल्या, ह्या काहीतरी डोक्यात ठेवचा. समाजात पण समजा आमका तोंड टाकूचा, हा मग तोंड टाकूचा, मग काहीतरी त्याला काहीतरी मर्यादा ठेवलेला, म्हणत असताना काहीतरी गाडी नाही घालायची किंवा एखाद्याचं मन दुखावता नाही, याच्यावर आम्ही रील बनवतो. म्हणजे थोडक्यात हसायचं, एका मिनिटात हसायचं असलं तर रील बघा आमचे, बरोबर ना. 3 पेज आहेत, एक फेसबुक, एक यूट्यूब आणि इंस्टाग्राम. फेसबुकला सूर्य डोंगरे नावाचा, यूट्यूबला मी मालवणी माणूस म्हणून आहे, असं आमची रील चालू झाली. मग तुमच्या आता बाहेर गेल्यावर तुमच्या आता येत जर फोटो काढला तुमच्या आता कसं त्या असता, आता कसा त्यांचा प्रेम आता हो. ते आहात म्हणून आम्ही आहोत, बरोबर. ते नसते, त्यांनी जर फॉलो केलं नसतं तर आम्ही काय असताना, त्यांनी समजा एका दिवसात एका अनफॉलो करूया, एका दिवसात 0 होऊ शकतात, त्यांच्यावरती आहे. ते प्रेम करतात म्हणून आम्ही, म्हणजे ते जसे लाईक करते कमेंट करते त्याच्यावरती आमका मजा वाटतं की आणि काहीतरी वेगळा करू, आणि काहीतरी वेगळा करू काय, असा विषय आहे. म्हणजे तिघांका घेऊन पुढे आम्ही कंटेंट चालू, ह्याच्या पुढे असे ठेवतो म्हणजे चालू अजून काहीतरी वेगवेगळा, अजून वेगळा मशनी अजून अनेक चालू. काका तुमचं अनुभव सांगा, तुमचं नाव काय सांगते पहिला? माझं नाव श्यामसुंदर बळीराम डोंगरे. माझा अनुभव असा आहे की मला काय ह्या क्षेत्रात येणार असं माहीतच नव्हतं तसं बघायला गेलं तर. आणि खरोखरच आमचा लहान भाऊ आहे, त्याने सगळे हे डोकं लढून आम्हाला, आता पहिली रील्स काढली आम्ही सुरुवातीची, मला काही एक कळत नव्हतं त्याच्यात, म्हणजे काहीच नाही, काहीच कळत नव्हतं. ते थोडं थोडं इकडे धर तिकडे धर इकडे बघ असं चाललेलं होतं ते. आणि मी आता कुठे पण गेलो ना तरी लोक बघित राहतात, आल्यावरती समोर येतात, तुम्ही रील्सवाले का, साईडला उभे राहतात, बाजूला उभे राहतात, असं ते बघित बघित मला ते म्हणजे सांगतात की तुम्ही चांगले करतात, चांगलं हे आहे तुमचं व्यवस्थित आहे. मला एवढं हे पुढे जाईल असं ते हे नव्हतं. तुमचा व्यवसाय तरी? माझा व्यवसाय शेती आहे. शेतीतून हो, शेती आणि एक छोटंसं माझं वडापावचं दुकान, लय मोठं नाही असं, म्हणजे छोटंसं गावीच ना, गावीच. मेन म्हणजे विषय काय माहिती आहे, हे सगळे आधी साईक कोकणात लक्ष दिला, त्याच्यामुळे बनवून मिळतं. समजा याच्यातलं एक जरी मुंबईत असतं किंवा मी जर मुंबईत असते तेवढा कंटेंट झाली नसते ना. कोकणातली एक आवड असते. हा म्हणजे ना हे राहू ना मे ना हो. विषय समजलो. आता हे सगळे जर मुंबई जात आहेत बरोबर आहे ना, हो. हे राहू ना आम्ही तर तिघावले आहे असा म्हणून बनवतो ना. लोक तेच म्हणतात कमेंटमध्ये असतात तुम्ही कोकणात चांगला, कोकणात आम्ही पण आमका पण माहिती आहे आमका काय खर्च लागतं. शेवटी सगळं स्टॉल आहे ना चौकात बघलं काय, कधी गिरायक येत कधी गिरायक नाही होत, नाराजी करून फायदा नाही त्याच्यावरती असं विषय. तुझा अनुभव तो आता कॉलेज मी होंडा कॉलेजला होय, आता सेकंड इयर चालू आहे. मी माझं नाव चेतन महादेव डोंगरे. मी पहिल्यांदा मला काय माहीत नव्हतं त्याच्यातला. असा पहिलं आम्ही युट्यूबवर व्हिडिओ केला, नांगर बिंगर घेऊन पहिलं युट्यूबवर ह्याच्या मी सुरुवात. त्याच्यानंतर मग असं मग ह्यांना रील्स सुरू केल्या बारक्या बनवून.
मग त्याच्यानंतर एक एक रील करून मग माका घेतल्या मग तू मग कसला एक एक केला काय काय हाणला मग एकदा ट्रॅक्टरची केलं ह्या केल्या शेतीची काम आहे मग असे बारके बारके करत मी गेला परत मग कधी कधी बायकांची भांडणं हळदी कुंकूचा साडी उडवण्याचा ती साडी उडवण्याचा लागला आणि कॉलेजात आम्ही ना त्यामुळे ते सगळी पोरगी वेगळी मग ओळखायला लागली सर पण म्हणजे कॉलेजात माका आता कॉमेडीच म्हणजे काय कमेंट केलंय का मीच असं हा अशी ओळख झाली माझी तयार आणि काही केलं असल्यावर हसणार बघून आधी हसतात आमका बोलणार ना आधी हसणारच मटा बघितच राहतो हा, असा सुरुवात करतो बघितच राहतात. म्हणजे आम्ही दिसला ना काय आधी हस नाही असं नाही. ह्याच अशी मग हळूहळू ह्याना एक एक म्हणजे पहिली भीतीच होती का आता काय बोलायचा आणि बोलताना काय झाडाचं नाव नसलं तर आम्ही काय सांगायचा रुंबड असलं तर रंबड फुंबड सोपं शब्द उलटत नाही ना तेव्हा असं काय काय मग बाबा आहे बा असे काय काय हाणायचा तर बाबाचं मी हय केलं परत कॅम्प होतो NSS आमचो थंय एका विचार आम्ही थंय कॉलेजला केला थंय आमका 1700-1800 बक्षीस झाला थंय कॅम्पला असं आम्ही काय काय थंय केलंय कॅमेरा फेस करताना कसं वाटलं हा आम्ही खय बघायचा म्हणजे एकदा कॅमेरा बुक सांगल्यानंतर आम्ही दुसरीकडे बघायचा बोलायचा वेगळा असा व्हायचा मग हे ना सर आमका सांगले असं असं करा असं असं म्हणजे आमका पहिला काय माहितच नाही त्याच्यातलं माहितीच नव्हतं व्हिडिओ काय करायचो काय ता मग हे हळूहळू यांना काय काय सांगले मग हळूहळू आम्ही शिकत गेला साधं आम्ही मुंबईत जरी गेला ना तरी ती ट्रेन मध्ये जरी कोण असलं तरी आम्हाला ते बघितच राहतं गावातलं माणूस ते लगेच मोबाईल हे करतात बघतात हा माणूस आहे का. म्हणजे युट्यूब म्हणजे व्हिडिओ करून का ओळख करून गाव भरपूर भरपूर म्हणजे माणसांचा भरपूर. प्रेम. हो प्रेम भरपूर ताच मोफा आणि त्याच काय? आमका एकदम त्याचा. हे झाला बाकी काय आम्ही बाकी आम्ही याच्या- नाही. म्हणजे हे दोघे कसे सोशल मीडियावर तेवढे नाही ऍक्टिव्ह अकाउंट आहात पण ते ऍक्टिव्ह यूज कसा करतात त्या माहिती नाही आम्हाला. म्हणजे दोघांची माकडे इंस्टाग्राम नाही होती तेव्हा ना रे नाही आली ओपन केली हल्ली याच्यानंतर ओपन झाली आत्ता ओपन केली आता होतं. ते इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब हे एवढा लेन नाही आता बरा त्यांना माहिती असतं ना ऑलरेडी आता ह्या व्हिडिओ अशी रील बनवत तर तसे बोलले नसते तर माहिती नाही तर ॲक्टिव्हेटिक बोलला आता हो. तुझा माहितीच नाही का ते बरोबर पटापटा बोलतो माहिती आहे ना ते माणूस चटपटत बोलतो मी कसं दिसतंय असं असतं आणि आता आमका भीती अशी नवीन नाही लाज आता भीती साडी नाही. व्हिडिओ काय नाही सर असा म्हणजे पोरा बघती कॉलेजातली हसती आता भीती असं अशी काय राहिली लावला नाही. नाही हा आला की नाही हा बाबा असा आता बनवायचा. साडी लावची आहेत ना साडी लावणे असं काय हो बिंदास बिनधास्त. हा- म्हणजे हा आता बोला पण आम्ही कॉलेजात गेलो त्या काय सर असं काय आम्ही लाज नाही असं नाही आता हा काय पटकन दुपारी बोलायला आला की लागला. ना ती आता का आम्ही ओळखतो ह्याचं काय आहे आम्ही असंच आहे बस तेवढंच आता काय तेवढं काय वाटत नाही. पहिला भीती वाटायची मग आता यांना सांगलं ना एकदा असं असा कंटेंट करतो आपल्या काय तर 2 शब्द सांगले की आपण भूतू आता सांगायला लागत आपले शब्द जोडून हे करतो आता कसं जास्त स्क्रिप्ट सांगायला लागत बाबा असं बोलायचं ह्या बोलायचं झपाचं एका मिनिटात रे एक कट शॉर्ट न कट न करता कट कटच करीत नाही आम्ही डायरेक्ट चालू झालो का नॉन स्टॉप शेवट व्हिडिओ कुठे घरातच करतात आता काय काय आमच्या घरात ऍक्च्युली आम्ही बनवत नाही नाही, आमच्या ते घरात मोठं आमच्या- आहे त्याच्यात सगळी लहान पोरं गोंगट असतात 30-35 माणसांचं घर आहे मोठं घर असं आमचं. बाहेर त्या बहिणीच्या घरात त्या समोरच्या तिथे एक समोर आणि आता आम्ही वाफ्यात म्हणजे आज तशी कंटिन्यू असतच अशी शिकारायची का वाफ्यातच होतो जर शांतता असात ती खरंच. म्हणजे बस. ऐकायला मिळाला पाहिजे ऐकाक लोकांना मिळालं बाकी काय ते भाजीवाले येतात ते रोडवर ना आम्ही आणतात तेच केळीची पानं वगैरे ते हो. भैया भैया आणि आम्ही पहिले युट्यूबवर केलं काकडी चोर त्याच्यात पण आमका काय काय असा म्हणजे बोलाक पण पहिला येत नव्हता तेव्हा ते 2 माझे मित्र होते ते एका भेटलेला असे पहिले काकडी चोर गेला त्याच्यात पण आमका वेगळाच होता म्हणजे बोलायचं काय काकडी कापू गेला आणि आधीच पाय धरून फुटलेली आमची काकडी असं काय काय होतं मध्ये मध्ये काय काय सीन असे म्हणजे फुटलेला तर जोडून पुन्हा पडला असं सीन असं किस्से असतात आता याच्यात नाही म्हटलं तरी हे दोघा श्यामा डोंगरे त्याच्यानंतर संजय मडव असते आता माहिती असतात मला रील्स तो एक त्याच्यानंतर कॅमेरामॅन म्हणजे कार्तिकी डोंगरे त्याच्यानंतर दीपिका डोंगरे मानस डोंगरे आणि मग वाटतं मिथिलेश चव्हाण म्हणजे छोटे छोटे ते छोटे कला छोटे मग वाटतं आणि कोण आहे आना असता कॅरेक्टर
आणि विजय असे भाव, चव्हाण. हा विजय चव्हाण विजय चव्हाण. यमाची भूमिका करणार तो तो असतो. असता विजय चव्हाण. तो यमासारखाच आहे आणि यमासारखा दिसतो. यमाचीच भूमिका करणार. कायम तो काय ठरवलं जाड खूप जण असतो तुमच्या ह्याच्यात. हा म्हणजे भरपूर आहे अजून मग वाटतं नावच कोणी नाही घेतले म्हणजे असे बरेच होते भरपूर कोण जास्त भेटत ते का हा. आम्ही व्हिडिओ घेतो कोण आता आमचे जाताना घेतला म्हणजे तू बोलणार असलो तो ना. प्रकाश डोंगरे आमचा भाव प्रकाश डोंगरे मोठा माटून गेला राहतो. सहदेव डोंगरे अजित डोंगरे मग तुझं बाबू महादेव डोंगरे पण झालं. हो असे सगळे जाणार होते म्हणजे ते जास्त ना पिंटू डोंगरे पण पिंटू डोंगरे पण. असे ते कसे जास्त नसतं कनेक्ट ते मुंबईत असतात बाकी सगळे हे आम्ही तिघं आहे लोकल आहोत तिघांचा बॉन्डिंग झालेला तिघांना समजलेला नवीन कॅमेरा फेस करून सांगायचा लागतो डायलॉग सांगायचे लागतो हो ते का तो बोलतो नंतर कट होताला त्याच्यात दिवस जातात म्हणजे 4-5-2 तास गेले तर फुकट गेले तर झटपट आम्ही एका दिवसात 3 रील बनवतो म्हणजे आता प्रॅक्टिस आता हे बघ आम्ही आता असा हो, कॅमेरा असं practice उभा आणत होतो आम्ही सांगितलं झाला चला बोला फटाफट बोलून मोकळे आता आम्ही हे कट केला काय जर हात फेकून देणार आम्ही अनुभव आता दिवस आहे. हा आता 1.5 वर्षाचा अनुभव आता तू कसं धपकत बोलतेस ते तू स्टार्टस आता तुझं चॅनल काय आहे कोकणी युट्यूबर PL सावंत. PL PL सावंत. PL सावंत तरी मित्रांनो PL सावंत इंस्टाग्राम युट्यूबला असेल ना युट्यूबला. युट्यूबला असा त्याचं सुद्धा चॅनल असा म्हणजे नाट्यातलो असा आमच्या गावाच्या कडेचं त्याच्या चॅनलला सुद्धा जर आमचे जण फॉलोअर पण बघत असतील तर त्याकाही फॉलो करा म्हणजे त्याचं चॅनल मोठं होईल भावाचं आपल्या कोकणात एक नवीन युट्यूबर म्हणजे युट्यूबर ना रील्स म्हणत नाही ना युट्यूबर. युट्यूबर बनायचा म्हणजे प्रयत्न असतात मुंबई गावचा विषय नाही ना नाही गावाकडे होतो त्याच्यामुळे त्या काही फॉलो करा म्हणजे त्याचे सबस्क्राईब वाढतील तो एक काहीतरी म्हणजे आमची आठवण काढेल बा आम्ही सांगायला भेटून खरा भारी वाटला आणि एवढं म्हणजे आता वाजले जाते ते मित्रांनो 7:15 होते 7:15. 7:15 इंटरव्ह्यू चालू व्हायचो आणि काय विचारायचं विचारून घ्या आता त्यांची माहिती आपण खूप काही घेतो आणि त्यांनी आपल्याला खूप काही माहिती सांगलेली आहे आपण आता हरकुळ खुर्द या गावात दिलेलो आहोत तिथे जे राहणारे येतात रहिवासीच इथेच राहतात गावातच आणि कोण शेती कोण घरी व्हिडिओ असे कॉलेज असे कामं काढलेली आहेत ती आणि त्यांच्याकडनं आपण हे आज माहिती घेतलेली असो की असेच आपण पुढे कंटिन्यू राहूया चला तर मित्रांनो आपण घरी इलेले असाव तर मग तुमका व्हिडिओ कसो वाटलो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजचो इंटरव्ह्यू कसो वाटलो बरोबर वाटलं की नाही नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आणि दादा सूर्यदाच्या पण चॅनलला नक्की फॉलो करा आपल्या सबस्क्राईबर आणि चला तर मग भेटूया आपण असेच पुढच्या व्हिडिओत टाटा बाय बाय